नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचाराला वेग आला असून त्यांच्या प्रचारार्थ कराड येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचाराला वेग आला असून त्यांच्या प्रचारार्थ कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह भाजपाचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीनंतर बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की धैर्यशील कदम यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचं आवाहन मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। अडचण नाही आहे, शेवटी कसं आहे, अडचण नाही म्हणून पण चालणार नाही आणि घाळ राहून सुद्धा इथं कोणी घाळ नाही। आणि एकंदरीत जर आपण संपूर्ण जर पाहिलं, सर्व आमदार, सर्व मंत्री हे एकत्रितपणे एकजुटीने त्यांच्या आपापल्या परीने प्रचारात कार्यरत आहेत। सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, त्यामुळे अडचण शेवटी निवडणुकीत आपण विजय झाला पाहिजे ही प्रत्येकाची भावना असते। त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या परीने असं म्हणजे मी आपल्याला वस्तुस्थिती सांगतो, समोरच्या जरी त्यांच्याकडे जे मतदान जास्त म्हणजे समोरचं म्हणजे आता समजा आपल्याकडे मतदान जास्त तर प्रतिस्पर्धी जो कोण उमेदवार असेल तो आपलं पारडं कसं जड आहे हे लोकांना, मतदारांना भासवायचा प्रयत्न करणार, पण त्यात काय फारसं तथ्य नाही आहे। आणि 18 तारखेला जरी मतदान असलं तर मी आज सांगतो की आता हे सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत की ते औपचारिकता फक्त डिक्लेरेशनची, नाहीतर निकाल आपले उमेदवार जे आहेत त्यांच्या बाजूनेच लागले। विजयाची खात्री आणि विरोधकांच्याकडनं दावा केला तुमच्याच भागातले आहेत, ते म्हणतायत की मोठी अदृश्य शक्ती माझ्या पाठीमाग आहे, महायुतीतली मोठी अदृश्य शक्ती माझ्या पाठीमाग आहे। आणि जे तुमच्यावर थेट आरोप त्यांनी नाव न घेता केला की जे मंत्री आहेत त्यांना वैतागलेली उमेदवार माझ्याशी संपर्कात आहे, हा वैशिष्ट्य आता त्यांची उंची वाढलेली आहे, पण अजून ज्या पद्धतीनं बौद्धिक वाढ व्हायला पाहिजे ती झालेली नाही। परंतु शेवटी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, उमेदवार म्हणून ते आहेत, ते त्यांच्या जाग्यावर त्यांना ज्या अपेक्षा आहेत, त्यांच्या मागे जी शक्ती आहे त्या शक्तीचा ते वापर करतील। आणि अदृश्य शक्तीची ताकद किती आहे हे 22 तारखेला सकाळी 11 वाजता कळेल। त्या बाबतीत अधिकचं मला बोलायचं नाही, पण मी आपल्याला एवढं सांगेन की भारतीय जनता पक्षाने महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र काम करतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे, सांगली जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे आणि खूप मोठ्या फरकानं आम्ही ही निवडणूक जिंकू। आणि जो भ्रमाचा भोपळा आहे समोरच्या लोकांच्या तो फुटेल.